हाय, नमस्कार. माझं नाव रेखा. तर बघा, आज जरा माझं डोकं बिकं खूप जाम झालेलं आहे. तर रात्री बहिणीचा फोन आला होता वाटतं, मी काय उचललाच नाही. तर मी सकाळी केला फोन, चार्जिंगच नव्हती म्हणून. आणि मला काय माहीत पण नाही नंबर, आता त्यांची नाहीत, त्याच्याकडे मोबाईल नाही, म्हणून मला काय माहीतच नाही की तिला आता फोन केलेला. तर सकाळी मी आता फोन केला तिला, तिच्याकडे मोबाईलच नाही तर फोन तरी कुठून करू. तर खूप आजारी आहे. मला म्हणली मला बघायला. बघा, इतक्या दिवस मी 2 दिवस कुठं जायचा विचार करत होते, तर तेव्हा मला सजेशन द्यायची की जा ह्याच्याकडं जा त्याच्याकडे जा, आणि आता म्हणते माझ्याकडे. बघा, आणि आता मी जायचं एक रात्राचा आधार नसायचा कुठं, म्हणून कोण कुठं जात नव्हते. मी किती आतुरतेने वाट बघते, मला कोण म्हणल एक दिवस का होईना पण मी गावाला जाईल, की मुंबईमधली दुनिया जरा सोडील. बाहेर खूप त्रास होतो आहे, असं मोकळ्या हवेमध्ये जाईल. डायबिटीज आहे, मी तरी कुठं चांगली आहे, मी पण आजारीच आहे. बहिणींनो भावांनो, मी पण आजारीच आहे. मला पण वाटायचं 2 दिवस मोकळ्या हवेमध्ये जावं, राहावं, बरं वाटलं. मुंबईच्या गचरीमध्ये मला बरं वाटेना, आणि एवढे दिवस मला म्हणायची भावाकडं जा, ह्याच्याकडं जा. मी सोडूनच दिलता विषय. मग मी काय कधी फोन पण केला, फोन तर उगाच ह्याचं त्याचं उकरत बसायचं. मग आपल्याला असतात कामं असतात. आता मी अगरबत्तीचा पण व्यवसाय केलेला आहे, पण ते जाऊ दे व्यवसायाचं. तर मी एक म्हटलं बहिणीला भेटायला जावं. आता मी तर खूप आजारी तर मी आहे, मला नाही कुठे जाता येणार, पण ट्रेनचा प्रवास असल्यामुळे मी ट्राय करणार आहे जाण्याचं. तर बघू आता, कारण ती खूपच आजारी म्हणली मला बघायला. काय मेल्यावर येताल का बघायला, असं पण होतं ना. मी तर जायला तर किती दिवस झालं वाट बघते, मला कोण म्हणल, कुठे मी जाईल. तर चला, तिने आता आपल्याला बोलवलेलं आहे. एक रात्रीचा आधार दिला तरी बस. एक दिवस जायला तर दिवस अख्खा जातो, मग संध्याकाळचं कुठे राहायचं आपण. मग संध्याकाळचं जरी गेलं तर सकाळचं मग बघू आता कसं जायचं होतंय तसं. पण मला खूप आनंद पण झाला आहे की मला कुठंतरी जायला भेटते पहिल्यांदाच. 15 आयुष गेल्यापासून शक्यतो कुठं जाणंच नाही झालं. एकदाच तेवढं भावाला शोधायसाठी गेले होते बस. तर मला खूप आनंद पण झाला आहे. पण मी म्हटलं जावं, मला पण कोण जरी नाही आलं तरी मग म्हटलं बघू आता कसं कसं करते. आता बघू, जाईल मी. तर माझ्या बहिणीला भेटायला. तर बघू आता, आम्ही 4 बहिणी आता आई मेल्यापासून आता 15 वर्षाच्या वर झालं असते. एकत्र अजून कधी आलेलोच नाहीत, एकत्र असं आलोच नाहीत. 4 बहिणी आम्ही, 4 बहिणी भाऊ, एक भाव, आणि ते एकत्र कधी आलेच नाही. कुणाला परिवार, आमचा कुणाचा परिवार कधीच एकत्र नाही अजून आलेला. बहिणीच नाही आम्ही एकत्र कधी आलो अजून. तर असं वाटतं यावं एकत्र. मेलं म्हणजे गेलं काय हो. पुढं आता आजारी आहेत आम्ही, मी आजारी आहे, ती आजारी आहे. आमच्या दोघींचा भरोसाच नाही. इतक्या वर्ष पोरं संसार संसार. नवरे नीट नाही, तिचा नाही, माझा नाही, कोणाचाच नीट नवरा नाही. पण आम्ही कुठं जातच नव्हतं घरदार सोडून. तर आता म्हटलं जावं यावं जरा. मला पण वाटतं 2 दिवस कुठंतरी मी जावं. खूप कंटाळले हो, मला पण इतका कंटाळा नाही तर राहायचा. आणि मला माझं घर सोडून कुठं जाऊ पण वाटत नाही. त्या घरात काही जीव आहे माझा काय माहिती. एक वेळ मला नवरा नसला तरी चालतं, पण मला घर पाहिजे. माझी 2 पोरं आणि माझा नवरा नसला तरी चालतो, खरं ते सांगते मी. मला नवरा नाही आला घरात तरी मला तो कुठं गेला, रात्रभर गायब झाला, कुठं काय गेला, 2 दिवस येत पण नाही, तरी मला त्याची काळजी नाही वाटत. मी 1 तास जरी घर सोडून गेलं तर मला माझ्या घराचं खूप आठवण येते. काय माहीत, म्हणजे माझ्या घरावर खूप जीव आहे. मी मेले तरी माझा आत्मा इथेच राहील, इतकं माझा जीव आहे माझ्या घरावरती. तर चला, आज काही कंटेनच नाही टाकायला, तर म्हणलं थोडंसं मनामध्ये होतं तर तुम्हाला सांगावं. भावांनो बहिणींनो, लाईक करा, शेअर करा. तर बघा, मी आता इतक्या वर्षातून मी जाणार आहे, तर मला जाते आता कशी का व्हायना, पण जाते, भेटून येते बहिणींना. बघू आता, आम्ही 4 बहिणी एकत्र झालो तर मग व्हिडिओ बनवीन,
खूप म्हणजे असं ठरवलं आता, काय माहीत काय होते. पण आपली पण तब्येत बरी नाही, आपण काय एवढं काही करू शकत नाही. पण ट्रेनचा प्रवास आहे, सोबत कोण येतं आहे कोण नाही ती पण अजून करायचं आहे. करायची आहे सगळी अरेंजमेंट करायची आहे सगळी, की काय कुठं जायचं काय करायचं बघू. झालं तर जाणं होईल, नाईट तर राहील, आता काय करायचं. चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.